नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली करंट अफेअर या चॅनलवरती. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण रोज करंट अफेअरचे नवीन नवीन प्रश्न घेऊन येत असतो. तर चला तर मग आजचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकाच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष निश्चित केले आहे, ज्यामुळे शिक्षकांना दीर्घकाळ सेवा देण्याची संधी मिळेल. चला पुढचा प्रश्न बघूया. उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या चेस मास्टर 2025 स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर तो आर प्रज्ञानंद हा विजेता ठरलेला आहे. भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद यांनी चेस मास्टर 2025 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही भारतीय बुद्धिबळासाठी अभिमानाची बाब आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 2025मध्ये एस टी महामंडळाचा कितवा वर्धापन दिन साजरा झाला? तर तो एस टी महामंडळाचा 77वा वर्धापन दिन साजरा झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ 77वा वर्धापन दिन 2025मध्ये साजरा झाला. एस टी ही ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची सेवा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 1 जुलै 2025 रोजी SBIचा कितवा वर्धापन दिन साजरा झाला? तर तो 77वा वर्धापन दिन साजरा झाला. प्रिंट मिस्टेक झाली. 77वा वर्धापन दिन साजरा झाला. चला नेक्स्ट प्रश्न. एस टी महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली होती. ही सेवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शहरांशी जोडणारी महत्त्वाची वाहतूक सेवा आहे. 2025मध्ये या महामंडळाचा 77वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एस टी बस ही लाखो प्रवाशांसाठी दररोजची जीवनवाहिनी आहे. या दिनानिमित्त अनेक योजनांची सुरुवात केली जाते आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. चला नेक्स्ट प्रश्न. भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कोठे उघडण्यात आला? तर भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास हा दिल्ली मुंबई महामार्गावर उघडण्यात आला. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर ॲनिमल ओव्हरपास बांधण्यात आलेला आहे, जो भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास आहे. याचा उद्देश वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त वावर देणे हा आहे. चला पुढचा प्रश्न. IGNOUच्या याचा फुल फॉर्म इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ या विद्यापीठाच्या पहिली महिला कुलपती कोणाची नियुक्ती झाली? तर उमा कांचीलाल यांची नियुक्ती झाली. IGNOU इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी आहे. उमा कांचीलाल या IGNOUच्या पहिली महिला कुलपती ठरल्या आहे. हे महिला सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे. चला पुढचा प्रश्न. 2025च्या मॉर्निंग कन्सल्ट रिपोर्टनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? तर नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे लोकप्रिय नेता ठरलेले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या नावाच्या अमेरिकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2025मध्ये जगातील सर्वात लोकप्रिय नेता मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार जगभर वाढत आहे. चला पुढचा प्रश्न. भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती यांनी कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेदा कृष्णमूर्ती या भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात 2011 पासून खेळत होत्या. त्यांनी 2025मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. त्यांचा खेळ आक्रमक व फिनिशिंग क्षमतेसाठी प्रसिद्ध होता. चला पुढचा प्रश्न. सायबर सुरक्षा परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर ती बंगळूर येथे आयोजित करण्यात आली. 2025मध्ये भारतात सायबर सुरक्षा परिषद सायबर सिक्युरिटी कौन्सिल समिटचे आयोजन बंगलोर येथे झाले. भारतात IT हब असलेल्या या शहरात तंत्रज्ञान व सायबर सुरक्षेच्या नव्या धोरणावर चर्चा झाली आहे. चला पुढचा प्रश्न. भारत कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अवकाश स्थापन करणार आहे? तर भारत 2035 पर्यंत स्वतःचे अवकाश स्थापन करणार आहे. यामुळे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पेस रिसर्चमध्ये अधिक स्वावलंबी होईल. चला पुढचा प्रश्न. आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, तर तेवढा लास्ट प्रश्न आपण बघूया. कोणाच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नायक या गोष्टी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले? तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नायक या ग्रंथाचे प्रकाशन झाले. यामध्ये त्यांची कार्य, निर्णय शक्ती आणि प्रशासन कौशल्य यावर प्रकाश टाकला आहे. जर तुम्हाला
प्रश्न आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवीन नवीन करंट अफेअर्सचे प्रश्न बघायला मिळेल. धन्यवाद.